न्याय. आहूजा शेठ आपल्या फॅक्टरीसाठी असिस्टंट पदासाठी मुलाखत घेत होते. दिनेशचे कागदपत्र बघत म्हणाले, अरे बापरे, तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनियर आहात दिनेश. मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात? आहूजा शेठने विचारलं तेव्हा दिनेश ओशाळवानं हसला व म्हणाला, काय करणार सर, 2 वर्ष झालीत बी होऊन, पण अजून नोकरी नाहीच मिळाली. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यामुळे. आहूजा शेठ म्हणाले, काय करतात तुमचे वडील? दिनेशने सांगितले, गणपती मंदिराजवळ फुलांचे दुकान आहे आमचं. शेठ म्हणाले, पण तुम्हाला कल्पना आहे ऑफिस असिस्टंटला काय काम असतात ते? हो सर, सगळी नॉन टेक्निकल कामं असतात, पण इलाज नाही सर माझ्याकडे. आई-वडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. मी मात्र 2 वर्षापासून रिकामा बसून आहे. ते मला बोलत नाही, पण त्यांची मनस्थिती मी समजू शकतो. या नोकरीमुळे कमीत कमी मी कुठेतरी गुंतल्याचं आणि काहीतरी कमवत असल्याचं समाधान तरी त्यांना मिळेल. आहूजा शेठ विचारात पडले. गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्या फॅक्टरीत एका इंजिनियरची जागा रिकामी होती. दिनेशला तिथे पाठवता आलं असतं, पण त्याला इंजिनियरचा 15-20 हजार पगार द्यावा लागला असता. शेठ महाधूर्त होते. त्यांनी खेळी खेळायचं ठरवलं. ठीक आहे दिनेश, तुम्ही उद्यापासून येऊ शकतात. तुम्हाला 5,000 पगार देऊ आम्ही. ऑफिसची सर्व कामं तुम्हाला करावी लागतील. हो सर, दिनेश खुश होऊन म्हणाला. जसा तो उठायला लागला, शेठ म्हणाले, अजून एक. आता तुम्ही इंजिनियर आहात तर आमच्या फॅक्टरीत गरज लागली तर जाल ना? दिनेश म्हणाला, जाईल की सर, ते मला आवडेल. शेठ हसले. त्यांचा हेतू साध्य झाला होता. 2-3 दिवस ऑफिसमध्ये काम केल्यानंतर दिनेशला फॅक्टरीत बोलवण्यात आलं. कामकाज समजून देण्यात आलं आणि दुसरा इंजिनियर मिळेपर्यंत तिथेच काम करा, असं सांगण्यात आलं. दिनेशलाही आपल्या शिक्षणाशी संबंधित काम मिळालं याचा आनंद होता. थोड्या दिवसातच तो फॅक्टरीमध्ये रुळला. मेहनती आणि हुशार असल्याने उत्पादनाशी संबंधित सर्व बारकावे त्याने पटकन आत्मसात केले. क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्यासाठी त्याने बऱ्याच सुधारणा केल्या. त्या चांगल्याच यशस्वी ठरल्या. त्याच्या लक्षात आलं की इथले कामगार खूप बेशिस्त आहेत. वेळी अवेळी मशीन्स बंद करून तंबाखू, गुटखा खाणं, केव्हाही चहा प्यायला जाणं, काम सोडून गप्पा मारत बसणं असे उद्योग चालायचे. प्रोडक्शन मॅनेजरला सांगून त्याने त्यांच्यावर बंधने आणली. त्यामुळे कामगार दुखावले, पण उत्पादन वाढलं. कंपनीचा नफा वाढू लागला. 3 महिने झाले तरी दुसरा इंजिनियर आला नाही आणि दिनेशचाही पगारही 5,000च्या वर गेला नाही. 20-25 हजार पगार घेणारे दुसरे इंजिनियर्स आता त्याची टिंगलटवाळी करू लागले. महाधूर्त असणारा आहूजा शेठने त्याचा 5,000त कसा बकरा केला यावर हशा पिकू लागला. दिनेशलाही ते समजत होते, पण जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ही नोकरी सोडून चालणार नव्हतं. परत आईवडिलांवरही ओझं व्हायची त्याची तयारी नव्हती. मध्यंतरी आहूजा शेठने सगळ्या इंजिनियर्सची मीटिंग घेतली. त्यात त्यांनी दिनेशची खूप प्रशंसा केली. कमी पगारातही दिनेशचा परफॉर्मन्स एक्सलंट असून 20-25 हजार पगार घेणाऱ्या इंजिनियर्सने त्याच्याकडून काही शिकलं पाहिजे असं ते म्हणाले. तेव्हा दिनेशची छाती अभिमानाने फुलून आली. आहूजा शेठने त्याला पगारवाढीचेही आश्वासन दिले. दिनेशला आता फॅक्टरीत 11 महिने झाले होते. आहूजा शेठने त्याला दिलेल्या पगारवाढीचे आश्वासन पाळलं नाही. दिनेश निराश झाला, पण इमानदारीने काम करणं त्याने सोडलं नाही. कधीतरी शेठजींना दया येऊन ते पगार वाढवतील अशी त्याला खात्री होती. त्यातच एक दुर्दैवी घटना घडली. फॅक्टरीत कामगार युनियनची नेमणूक होऊन गुंड प्रवृत्तीचा प्रतिनिधी निवडून आला. त्याने फॅक्टरीतील वातावरण बिघडून टाकलं. दिनेशच्या रोजच्याच कामगारांशी कटकटी होऊ लागल्या. एक दिवस तंबाखू खाण्यावरून एका कामगाराशी दिनेशचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. आजूबाजूच्या कामगारांनी आपल्या मशीन्स बंद केल्या आणि दिनेशला मारायला सुरुवात केली. सिक्युरिटीने वाद सोडवला, पण अख्ख्या फॅक्टरीतल्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत फॅक्टरीमध्ये दिनेश आहे तोपर्यंत काम सुरू होणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली.
मग डायरेक्टर्सची तातडीने बैठक झाली आणि त्यात दिनेशला फॅक्टरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी आहुजा शेठने दिनेशला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. काय होणार याची पुसटशीही कल्पना असल्याने धगधगत्या हृदयाने दिनेश केबिनमध्ये शिरला. या दिनेश बसा. जे घडलं ते वाईट घडलं. आहुजा शेठने बोलायला सुरुवात केली. घडलेल्या प्रकरणात तुमची काही चूक आहे असं मला वाटत नाही. पण आज माझा काही इलाज नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टरने तुम्हाला काढून टाकायचा निर्णय घेतला आहे. दिनेशचे डोळे अश्रूंनी भरून आले. सर, मी जे काही केलं ते फॅक्टरीच्या हितासाठी केलं होतं. शेठजी म्हणाले, मला मान्य आहे. मी 1 वर्षापासून तुम्हाला ओळखतोय. पण तुम्ही जाणताच 2 दिवसांपासून फॅक्टरी बंद आहे. लाखोंचं नुकसान होतंय. एका माणसासाठी एवढं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही. दिनेश म्हणाला, सर, पण प्लीज मला काढू नका. मी ऑफिस असिस्टंट म्हणूनही काम करायला तयार आहे. शेठ म्हणाले, अरे तिथे तर 2 माणसं अगोदरच काम करता आहेत. त्यामुळे ते शक्य होणार नाही. सर, मी माझ्या आईवडिलांना कसं तोंड दाखवू? दुःखाने दिनेशच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. आहुजा शेठने खांदे उडवले. तुमचा हिशोब तयार आहे. कॅशियरकडून घेऊन जा. दिनेश जड अंतकरणाने उठला. दरवाजाजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडला. थांबा दिनेश. दिनेश वळला. त्याने चमकून शेठकडे पाहिलं. या फॅक्टरीतून तुम्हाला काढलं असलं तरी आमची पुण्याची कंपनी तुम्ही जॉईन करू शकतात. दिनेशला आपण काय ऐकतो आहोत हे समजेना. काय म्हटलात सर? होय दिनेश, तुम्ही योग्य तेच ऐकतायत. सर, पण तिथे तुम्ही 5,000 पगार द्याल ना मला? दिनेश अजूनही संभ्रमा अवस्थेतच होता. नाही दिनेश, तिथे तुम्हाला 5 नाही 50,000 रुपये पगार मिळणार आहे. दिनेश शेठला म्हणाला, सर, चेष्टा करताय माझी? नाही दिनेश, तिथे तुम्ही सुपरवायझर नाही तर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जात आहात. तुमची हुशारी, मेहनत पाहून कधीपासूनच ते माझ्या मनात आलं होतं. ती संधी आज अशा प्रकारे चालून आली तुमच्यावर. नशिबाने कामगारांनी आणि आम्हीसुद्धा खूप अन्याय केला आहे. आता न्याय करण्याची वेळ आली आहे. दिनेशला खूपच आनंद झाला. सर, पण मला 2 दिवस वेळ द्या पुढची सगळी व्यवस्था करायला. काहीच गरज नाही दिनेश. तिथे तुला 2 BHKचा वेल फर्निश्ड फ्लॅट रेडी करून ठेवलाय. बाकी सर्व व्यवस्थाही झाली आहे. तुम्ही फक्त बॅग पॅक करा. उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल. तुम्ही जोपर्यंत नोकरीत राहाल तोपर्यंत ती कायम तुमच्याकडेच राहील. दिनेशच्या डोळ्यातून आता आनंद अश्रू वाहू लागले. तो पुढे येऊन शेठजींचा पाया पडू लागला. शेठजींनी दिनेशला उचलून छातीशी धरलं. दिनेश, एक गोष्ट मला नेहमी खटकते. तुम्ही मराठी तरुण का नोकरीच्या मागे लागतात? जेवढी मेहनत तुम्ही महिना 5,000 साठी वर्षभर केलीत, तेवढ्याच मेहनतीने तुम्ही स्वतःच्या व्यवसायात महिन्याला 2 लाख रुपये कमवू शकतात. सर, आमच्याकडे भांडवलाचा प्रश्न असतो. ते असलं तरी कुटुंबाचा आणि आमच्या समाजाचा आम्हाला पाठिंबा नसतो. त्यातून धंदा नाही चालला तर नुकसानीची भीती असते. शेठ म्हणाले, अहो, तुम्ही पाण्यात पडायची तयारी तरी ठेवा. पोहता तुम्हाला आपोआपच येईल. तुम्हाला सांगू, मी 2दा दिवाळखोर झालोय. भीक मागायची वेळ आली होती माझ्यावर. पण चिकाटी ठेवली तर माणूस तरुण जातो. ठीक आहे, यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची. 2 मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरू करून दिला तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.